त्या मला काय हाकलून नाही तुझं ते सगळे नोकरी भेटून इथं नाही ठेवणार उद्या. कपडे फाटत तोवर मारीन ही भाषा आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांची. सुरेश धस यांची एका जुन्या कार्यकर्त्याला अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावरून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये समोरची व्यक्ती आपण 30 वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असल्याचं काकुळतीला येऊन सांगत असतानाही त्यांना अत्यंत अवाच्य भाषा वापरत शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचं ऐकायला मिळतंय. हॅलो 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 दस्ताना बोलणार आहे. दस्ताना हा बोला. एक मिनिट. दस्ताना बोलणार आहे. हा द्या ना अण्णा कोण. हॅलो हा नमस्कार अण्णा. मग त्या तुझ्या मला काय अहो त्या दिवशी मी अण्णा तैशल पासून आई मायवर आता त्याने काहीतरी उद्योग केला. नाही ते मी त्या दिवशी तर अण्णा याला जगत हाकलून नाही तुझं ते सगळे नोकरी भेटून इथं नाही ठेवणार उद्या. अहो माझा काय दोष आहे सांगा बरं अण्णा. माझा काय दोष आहे. तुला त्या गाबड्याला सांगून त्या दिवशी काय सांगू मीच वायतागलो, मीच परेशान झालो. मी माझ्या लेकरा बाळाचं बघू का त्याचं बघू सांगा बरं तुम्ही. ते आत्ताच्या आत्ता जायचं. ते 1 तासाच्या आत तू परत मला फोन नाही केला तर मी तुझं बघतो जातात. आता काय मी काय करू सांगा बरं फोन. काय झालं ते नीट बघ तुझं. काय झालं आता बघ टाकलं तू आणि मला सांग. मी परेशान झालोय अण्णा. मीच इतका परेशान झालोय. माझ्या मागं दुखणे, माझ्या बायकोच्या मागं दुखणे, माझ्या पोरीचं लग्नाचं मी बघतो. मी तुम्हाला सोडून मी जाणार माणूस आहे का सांगा बरं. माझ्या रक्तात तुम्ही 30 वर्षापासून तुमचा मला बाकी नको सांगू. मी 30 वर्षापासून तुमचा माणूस आहे का नाही. फोन नको करू. हा मला फोन नको करू. काय झालंय ते बघ. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांच्या कार्यालयाकडून या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. ही ऑडिओ क्लिप बनावट आणि डीप फेक तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी आणि राजकीय अक्सापोटी हे षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर वेगाने पसरत असलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एका बाजूने बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा आवाज आहे. सुरुवातीपासूनच अत्यंत संतप्त स्वरात समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ केली आहे. तुझ्या पोराच्या दम आलाय का, कपडे फाटीस्तोवर मारीन, अशा अतिशय खालच्या पातळीवरील आणि गंभीर धमक्यांचा यात सर्रास वापर कार्यकर्त्याला बोलताना केलाय. या संभाषणादरम्यान दुसरी बाजू मांडताना व्यक्ती अत्यंत हताश आवाजात वारंवार एकच विनवणी करताना ऐकू येतोय. तो व्यक्ती म्हणतोय, अण्णा मी मागच्या 30 वर्षांपासून तुमच्या सोबत काम करतोय. मी तुमच्या विरुद्ध असे काही वागेल किंवा चुकीचे पाऊल उचलेल यावर तुमचा कसा विश्वास बसतोय. मी असं कधीच करणार नाही. 30 वर्षांच्या निष्ठेचा दाखला देऊनही दुसरीकडून शिवीगाळ सुरूच राहिल्याचं या कथित रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळतंय. या ऑडिओमुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. बीड जिल्हा आणि विशेषतः आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ हा नेहमीच राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि घडामोडींनी भरलेला राहिलाय. सुरेश धस हे मतदारसंघातील एक वजनदार आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यातच गेल्या काही काळातील स्थानिक राजकीय घडामोडी, विविध आंदोलने आणि पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कथित ऑडिओ क्लिप समोर येणं हे स्थानिक राजकारणाला नवीन वळण देणारं ठरतंय. एकीकडे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या जुळा निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेत्यांकडून कशा प्रकारे वागणूक मिळते या मुद्द्यावरून विरोधकांनी छुप्या पद्धतीने धस यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून नेत्यांना ब्लॅकमेल करणं किंवा त्यांच्या निवडणुकीच्या आणि राजकीय वाटचालीत अडथळे आणणं किती सोपं झालं आहे यावर ही चर्चा रंगू लागली आहे. बनावट की खरी हा तपासाचा भाग असला तरी या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे बीडच्या राजकीय वातावरणात आमदारांची गुंडागिरीची आणि दहशतीची भाषा समोर आली आहे. पोलीस तपासात या कथित संभाषणाचे मूळ नेमकं काय आहे आणि यामागे खरोखरच तंत्रज्ञानाचा खेळ आहे की अंतर्गत वादाचा भडका हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप मधील ज्या व्यक्तीला आमदार सुरेश धस कोणाला शिवीगाळ करत आहेत याची माहिती अजून समोर आलेली नाहीये.
मात्र त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं क्लिपमधून तरी समजतंय. जो कार्यकर्ता निवडणुकीत तुम्हाला निवडून आणायला जीवाचं रान करतो, 30 वर्षांपासून तो एकनिष्ठ राहतो, त्या कार्यकर्त्याला त्याच्या साहेबाकडून अशी शिवीगाळ ऐकायला मिळते. शेवटी नेते बदलतात, त्यांची निष्ठा बदलते, पण कार्यकर्त्याची जागा फक्त सतरंजी उचलण्यापुरती आणि झेंडे मिरवण्यापुरतीच असते हे स्पष्ट होतंय. भाजपचे जळगाव मधील नेते विजय चौधरी यांची एक कथित ऑडिओ क्लिप ऑगस्ट 2026 मध्येच प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्यांनी माजी खासदार हिना गावित आणि ज्येष्ठ महिला नेत्यांबद्दल अत्यंत अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची जून 2025 मध्ये एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. या क्लिपमध्ये त्यांनी उद्योजक दिनेश मांगले यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला होता. बुलढाण्याचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांच्या नावाने एप्रिल 2026 मध्ये एक ऑडिओ क्लिप गाजली होती. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पुस्तकाच्या शीर्षकावरून फोनवर अश्लील शिवीगाळ आणि धमकावलं होतं. संदीपान भुमरे यांची एका स्थानिक व्यक्तीसोबतची कथित कॉल रेकॉर्डिंग गाजली होती. एका तरुणाने प्रश्न विचारल्याच्या रागातून त्याला फोनवर धमकावणं आणि शिवीगाळ केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. अशा अनेक नेत्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या, मात्र त्यांच्यावर काही कारवाई झाली नाहीये. मात्र आजकाल सोशल मीडियाच्या काळात नेत्यांचे फोन टॅप होणे किंवा कार्यकर्त्यांनीच कॉल रेकॉर्ड करून ते व्हायरल करणे सोपं झालंय. त्यामुळे नेते खासगीत जी भाषा वापरतात ती थेट जनतेच्या दरबारात उघडी पडते. आता ही क्लिप समोर आल्यावर नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश निघतील. धस यांच्याकडून माझा आवाज नाहीये असं स्पष्टीकरण येईल आणि ते आलं पण थोडक्यात सांगायचं तर सुरेश धस यांच्या क्लिपमध्ये निव्वळ सत्तेचा आणि स्थानिक वर्चस्वाचा माज दाखवणारा, समोरच्याला अर्वाच्य भाषेत दाबण्याचा प्रयत्न आहे. आधी गोड बोलायचं, मग काम नाही झालं की अशा शिव्यांवर उतरायचं आणि शेवटी ती क्लिप माझी नाहीच आहे असं म्हणून नामानिराळं व्हायचं. हाच आजच्या घडीचा सर्वात मोठा राजकीय खेळ बनलाय. बीडच्या या नव्या ऑडिओ राड्यावर आता पुढे काय नाट्य घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.